दिनांक 5 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास नाशिक रोड इथल्या दुर्गा उद्यानासमोर असलेल्या स्टार प्लस मॉलच्या चारचाकी व दुचाकी वाहने पार्किंग करत असलेल्या बेसमेंटला आग लागल्याची घटना घडली। या आगीमध्ये महागड्या गाड्या असे चारचाकी वाहनं आगीत जळून खाक झालेत। आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र या आगीमुळे संपूर्ण मॉल बंद करण्यात आला होता। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार आग लागल्यानंतर मॉलमध्ये असलेल्या रुग्णालयातील रुग्णांची पळापळ झाली, त्यांना इतर ठिकाणी हलवण्यात आले। तर या आगीत संपूर्ण मॉल धुराच्या काळोख्यात सापडला आहे। दरम्यान घटनास्थळी अग्निशामक दलाचे 4 बंब घटनास्थळी दाखल झाले होते। या ठिकाणी बघ्यांच्या प्रचंड गर्दीमुळे आग विझवण्यास अडथळा येत होता। तसंच या आगीमध्ये 3 वाहनं जळून खाक झाली। यात एका रुग्णवाहिकेचा देखील समावेश आहे। सदरची आग ही बेसमेंटला लागली होती। ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी संजय बैरागी, केंद्र प्रमुख दत्ता गाडे, प्रदीप बोरसे, शिवाजी मतवाड, राजेंद्र सोनवणे, रामदास काळे, फकीरा भालेराव, लक्ष्मीकांत बेंद्रे, विजय पाटील, रमाकांत खारे, नागपुरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्यानं मोठा अनर्थ टळलाय। यावेळी आगीच्या घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी नगरसेवक सूर्यकांत लवटे, संतोष साळवे, योगेश बोर, जयंत जाचक, रोशन आडाव, श्याम गोहाड, शिवा गायधनी आदी उपस्थित होते। मुख्यालयातून आम्हाला 17:32 कॉल आला, स्टार मॉलच्या बेसमेंटला आग लागली आहे, आपला बंब त्वरित रवाना करा। त्यानुसार आम्ही नाशिक रोड केंद्रावरून सर्व कर्मचारी व अधिकारी स्टॉपसह घटनास्थळी रवाना झालो। रवाना झाल्यानंतर आम्ही बरेचसे बघितलं, वरती बेस 3 नंबर, 2 नंबर आणि 5 नंबर, 4 नंबर इथे रुग्ण पेशंट ॲडमिट होते। त्या पेशंटांना काही वरती आम्ही शिफ्ट केलेले आहे, खाली गाड्यांनी आग विझवलेली आहे। आणि आमच्या मदतीसाठी मुख्यालयातले के वाघ, शिडको, पंचवटी असे 6 बंब मदतीसाठी आलेले आहेत। स्वतः सीओपो साहेब बी घटनास्थळी हजर आहे, DR गाडे साहेब पण घटनास्थळी हजर आहे, के वाघचे प्रदीप बोरसे पण घटनास्थळी हजर होते। सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं। 200 ते 250 पर्यंत 200-250 रेस्क्यू केलेले, आम्ही व्यक्ती काढलेले आहे बाहेर, काही लहान मुलं काढलेले आहे बाहेर, सुरक्षित ठिकाणी त्यांना ठेवलेले आहे। काही ॲम्ब्युलन्स बोलवून घेतल्या, त्या ॲम्ब्युलन्समध्ये काही लहान बाळांना शिफ्ट केलेलं आहे। आतापर्यंत कुठल्याही प्रकारची हानी वगैरे झालेली नाहीये। स्थानिक लोकांच्या सहकार्याने व हॉस्पिटलच्या काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने आम्ही सर्वांना सुरक्षित ठिकाणी घेऊन घेण्यात यशस्वी झालेलो आहे। आमचे नगरसेवक सूर्यकांत अप्पा लवटे, गायधनी, बाकीच्या 10 ते 15 गाड्या मी वाचवलेल्या आहेत। 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग मधल्या बेसमेंट पार्किंगच्या फायर सिस्टीम चालू होती, स्प्रिंकलर सिस्टीम पण चालू होती। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।